माझ्या मनाने गेल्या वर्षी मी थोडी खायला मिरची आणलेली त्यातलं एक वंजवळ रोप टाकलं होतं. घरचं रोप केलं त्याची मी आणि आमच्या मंडळीनं साथ आहे चांगली दोघांनी म्हणून आम्ही मिरची लावली. त्या मिरचीचं उत्पन्न मी काही सुद्धा तिला खत घातला नाही किंवा दुसरी फवारणी बाहेरची केली नाही. दारू आणि गोमूत्र ही फवारणी केली. ही 2-3 माझ्या स्वतः फवारण्या करून कमीत कमी मिरचीत मी अर्ध्या एकराच्या साधारण मिरची होती. मला वैताग आला ती मिरची तोडून आणि अरे बापरे. तरी 80-90 पोती मिरची मला वाळली निघाली. काय सांगताय? हो एवढी मिरची निघाली? किती किती जागा किती होती? एक साधारण म्हणजे आपण काय मापन 20-22 गुंठ असेल. म्हणजे असं काही विशेष कुठल्या कंपनीचं बियाणं नाही वापरलेलं नाही? नाही 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 कुठल्या कंपनीच नाही कुठलं नाही काय नाही. मी खायला मिरची आणली होती एक ह्याला गेलो तुम्ही देवाला करसुंडीला. येता येता कटपूर मध्ये मला मिरची चांगली दिसली म्हणून मी त्यातनं 4 किलो मिरची आणली होती. म्हणजे असं तिखट करायसाठी बरोबर मसाला ती एक जणाला मी 2 किलो दिली. ती माणूस म्हणला काका मिरच्या चांगल्या आहेत हायत्या का अजून. मी म्हणला का माझ्यात कुठल्या मी बाहेर आणल्या होत्या. मग ती मी आमच्या मंडळीला सांगितली मिरची लोक लई चांगली म्हणते त्यातले एक वंजवळवर बी काढून ठेव. म्हणजे त्या मिरच्यातलं बी काढलं तुम्ही? त्या मिरच्याचं बी काढलं आणि गादी वापा तयार करून माझी मी स्वतः त्याचं रोप तयार केलं ना. आम्ही दोघांनीच मिरची लावली. एक माणूस बाय घेतली नाही काय नाही. ती मिरची लावली. मिरची सक्सेसफुली अशी झाली की झाडाची उंची कमीत कमी 3.5 फूट 4 फूट उंची. 4 फूट उंची? 7 तोडलं तरी मी मिरची झाडाला हाय तेवढी जाईल. मी शेवटी वैतागलो आणि ऊस तोडीवाली माझ्यात आल्यावर माझा ऊस तोडायला त्या लोकेशनला मोकळं सोडलं की का बाबा खावा न्या किती काय नाही. तरी एक ठिक मिरची त्यांनी 25 दिवस राहून तेवढ्या मिरच्या खाऊन पुन्हा एक ठिक मिरच्या ती घेऊन गेली. मला 80-90 ठिकी मिरची झाली होती. वाळली आपण हिरवी विकली नाही. आणि 200 रुपयानं सगळी मी मिरची माझ्या दुकानात चांगल्या पद्धतीने विकली. म्हणजे तुम्ही आता म्हणला किराणा दुकान आहे तिथंच विकली? हो तिथं किराणा दुकान आहे माझं स्वतःचं. तिथं जसं गिरायकाची मागणी कुणी 2 किलो मागितली का तिने पाहुण्याला सांगितलं का पुन्हा 5 किलोची मागणी. एका घरात आमच्या पाटलाच्या माणसाने कमीत कमी 45 किलो मिरची एका घरातल्या माणसाने नेली. म्हणजे मोठं कुटुंब आहे? नाही नाही त्यांच्या लेकी भाऊ बहिणी अमुक तमुक सगळ्याला मिळून त्यांनी पुन्हा 4-4 आणि 5-5 किलो त्यांनी पुन्हा मिरची 1 नंबर मिरची. बरं मग त्याचं बी आहे का तुमचं? बी आता थोडे ठेवलेत मी. ते बियाची विक्री करावं? नाही 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 लोकाला द्यायचं नाही लोकाला सांगायचं नाही काय करायचं. मग मी म्हणतोय ना लोकांचं ऐकायचं नाही म्हणजे मग माझं कसं लोक ऐकतील म्हणून आपण लोकांना सांगायचं नाही काय. हाय माझ्याकडे बी आहे. मी आता अजून सुद्धा ती फेब्रुवारी लागण एकराची करणार आहे की मी कुणाला सांगितलं नाही पण आता मला तुम्हाला सांगायची पाळी आली नाही. मी कुणाला सुद्धा सांगितणार का मला बी मागतील. बरोबर आहे. तरी मी ती एकर लागण अजून मिरचीची करणारच आहे.